इकडे सांगलीतील कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे नदीकाठच्या या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार बंद करण्यात आलेले आहेत। कुपवाड भागामधल्या स्मशानभूमीमध्ये आता अंत्यसंस्कार प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलेली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे कुलदीप माने यांनी। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर जसं नदीकाठच्या घरांच्या मध्ये पाणी शिरायला सुरुवात होते, तसंच नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये देखील पाणी यायला सुरुवात होते। हे सध्याचं चित्र आहे। जवळपास स्मशानभूमीच्या आतमध्ये पाणी आलेलं आहे। आता आपण पाहतो एक अंत्यसंस्कार या ठिकाणी आता नुकताच झालेला आहे। हा शेवटचा आता या ठिकाणचा अंत्यसंस्कार असेल, कारण पुढच्या तासाभरामध्ये हे पाण्याची पातळी आणखीन वाढेल आणि हे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले जातं त्या ठिकाणापर्यंत पाणी जाऊ शकतं। त्यामुळे आता इथून पुढचे जे सांगलीच्या स्मशानभूमीमध्ये जे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ते आता बंद होणार आहेत आणि ते सर्व आता अंत्यसंस्कार कुपवाडमध्ये केले जातील असं महापालिका प्रशासनानं या ठिकाणी सांगितलं आहे। तर आपण ही सध्याची जर परिस्थिती पाहिली तर अगदी नदी काठचं हे स्मशानभूमी क्षेत्र आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की इकडे पाण्याचा वेग आहे आणि हेच पाणी मोठ्या प्रमाणावर स्मशानभूमीत घुसलेलं आहे। आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात त्या ठिकाणी आता हे पाणी घुसू लागलेलं आहे। त्यामुळे आता सांगलीतील नदीकाठची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीतले अंत्यसंस्कार बंद करण्यात आलेत असं महापालिकेनं जाहीर केलं। तर अशा पद्धतीनं एकीकडे कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे, दुसरीकडे आता कोयना धरणातून देखील विसर्ग काही तासामध्ये केला जाणार आहे। यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।